साधारण आता हे दरवेळी किंवा काही वर्षांनी असे हे चंद्रग्रहण म्हणा सूर्यग्रहण म्हणा हे येत असतं आणि ह्या ग्रहणाच्या वेळी आपली परंपरा जी धार्मिक परंपरा आहे की देवाला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर मग जप करण्यासाठी परमिशन आहे. कुठलेही धार्मिक कार्य करायचं नाही पण जप करायचे. या ठिकाणी आमचे गुरुजी लोक आहेत एक सततधार जलाभिषेक हा लहान मूर्तीवर करणार आहे आणि आमचे 5 जे गुरुजी आहेत इतर ते ओम गंगणपते नमा या मंत्राचा जप जे साधारण 2-2.5 तास ते ग्रहण संपेपर्यंत करणार आहे. आपल्या मंदिरामध्ये कधीपासून साधारण ही परंपरा आहे? साधारण ही पहिल्यापासून आहे. म्हणजे ज्या वर्षी मंदिर 84 साली जेव्हा आमचं मंदिर झाले तेव्हापासून ही परंपरा आहे. आता 3 वाजता आम्ही बंद केले. बाकीचे उपचार चालू आहेत आणि साधारण ते 7:30 वाजेपर्यंत ग्रहण आहे आणि त्यानंतर ग्रहणानंतर एक सगळी प्रत स्वच्छ धुवून घेणार मंदिर आणि भाविकांना 7:30 नंतर दर्शन ओपन राहील. श्रींची मूर्ती झाकलेली आहे, नेमकं काय कारण असतं या काळामध्ये? आता हे आपल्या परंपरेनुसार जे काय असेल त्याप्रमाणे आपण आता जसं आम्ही लहानपणापासूनच पाहतो की पूर्वी घरी आपण देवपाण्यात ठेवायचं तसं मंदिरामध्ये त्याच्यावर पांढरं वस्त्र टाकलं जातं. ते स्वच्छ वस्त्र हे टाकलं जातं. ही पूर्व परंपरा आहे त्याप्रमाणे आम्ही करतो. भाविकांनी हा जो ग्रहण काळ आहे त्यामध्ये जे आपल्या धर्माप्रमाणे जे काय सांगितले आहे त्याप्रमाणे त्यांनी करावं. कारण दर्शनासाठी तर मंदिर बंद राहील आणि 7:30 वाजता ज्यावेळी उघडेल त्यावेळी सर्वांनी त्या काळात जप तप करावं अशी आपली पूर्वीपासून सांगितलेली प्रथा आहे. तर त्या पद्धतीने भाविकांनी वागावं. जय गणेश.